माझ्या बहिणींनो, सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावर कोण करतो? कोण करतं? आई आई करते, भाऊ करतो, बहीण करते नाही. सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावर जर कोण करत असेल ना, तर तुमचा बाप करत असतो. फक्त तुमचा बाप. आठवा आठवा तुमच्या विवाहाचा लग्नाचा प्रसंग आहे. आठवा लग्नाचा प्रसंग आहे. पाहुणे मंडळी आलेले आहेत. मुलगी बघायचा कार्यक्रम झाला, मुलगी पसंत झाली आणि त्याच वेळेस मध्यस्थी सहज बोलून जातो, पाटील 3 लाख रुपये हुंडा. बापाचा चेहरा एकदम उतरून जातो. बाप म्हणतो थांबा, मी 5-10 मिनिटात सांगतो. बाहेर येतो, सारख्या चक्रा मारत असतो. आई स्वयंपाक करत असते आणि त्याच वेळेस तो आई जवळ जातो. ती आई स्वयंपाक करत असते, त्याने त्या आईनं त्या बापाला बघावं, त्याचे डोळे भरून येतात आणि ती माय माऊली विचारते, का हो काय झालं रडायला, का रडता? काही नाही ग, 3 लाख रुपये हुंडा सांगितला ग पाहुण्यांनी, 3 लाख रुपये हुंडा. तशी आईना चटकन बोलावं, मोडून टाका, दुसरं कुठलं तरी स्थळ बघू आपण चांगलं. त्यांनाच काय चांगलं स्थळ बघू. बापाने म्हणावं, नाही ग नाही, मुलगा चांगला आहे, मुलगा निर्व्यसनी, खूप चांगला आहे ग, असा मुलगा शोधून सुद्धा सापडणार नाही. 3 लाख म्हणता 4 लागू दे. अरे स्वतःच्या मालकीची जमीन मी विकून टाकील, नवे नवे मी गहाण राहील, पण माझ्या ताईचं लग्न त्याच घरात करीन. माझ्या बहिणींनो, माझ्या ताईंनो, तुमच्यासाठी गहाण राहायला तयार एकच माणूस असतो, त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप आहे. कधी घेतलंय त्या बापाला समजून? कधी आहे त्या बापाची ओळख? तुम्हाला जर कधी ड्रेसच्या दुकानात नेलं ना, भाऊ सोबत आहे, बहीण सोबत आहे, पॅन्ट दाखवली 300ची दाखव, काय करायची त्याला 500ची पॅन्ट. पण ड्रेस दाखवला ना, दीदी म्हणते 500चा घ्या पप्पा, 1000चा घ्या. 1000चा ड्रेस घ्यायला लावणारा तो बाप आहे. आणि पाहता पाहता त्या दीदीचं लग्न जमलं जातं. पाहता पाहता मंडप सजलेला आहे. या पाटावर नवरी आहे, या पाटावर नवरदेव आहे. अंतरपाठ धरलं गेलेलं आहे. ब्राह्मण देवताने मंगलाष्टक म्हटलेले आहे. एकमेकांच्या गळ्यामध्ये हार टाकलेला आहे. पाहता पाहता लग्न लागलं. दुपारची वेळ, पाहुणे मंडळी जेवले, पाहुणे मंडळी निघून गेले, सुनमुख बघितलं गेलं आणि आता तिन्ही सांजेची वेळ झाली आणि आता आपली मुलगी पोरकी होणार, सासरी जाणार. ब्राह्मणानं ती गाठ सोडली आणि त्याच वेळेस माझी दीदी शोध घेऊ लागली आपल्या बहिणीचा. कुठे माझी ताई, कुठे माझी ताई? दीदी धावत धावत गेली, आपल्या बहिणीच्या गळ्यात पडली. दीदीला सांगितलं, दीदी लवकर घरी येत जा, बरं लवकर घरी येत जा. आईला माघारी बोलू जाऊ नकोस, वडिलांचं ऐकत जा. आपल्या आई वडिलांची मान शर्मेनं खाली झुकेल ना, असं वागू नको बरं दीदी. आई बापाने खूप रक्ताचं पाणी केलंय दीदी आपल्यासाठी. दीदीला म्हणावं, पुढे जावं, दादा कुठे, दादा कुठे? त्याच वेळेस भावाला पाहावं, भावाला कडकडून मिठी मारावी. दादा लवकर घरी येत जा. बाबाची चप्पल आता तुला यायला लागली, माग नको बोलत जाऊस रे, तुला खूप सवय लागली पप्पाला माग बोलायची, नको बोलत जाऊ रे. पिकलं पाहन काय भरवस, पप्पाला दम्याचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे. वडिलांची काळजी घेत जा दादा, वाईट व्यसनाला लागू नको रे दादा. एवढं बोलावं, शोधावं, आई कुठे, आई कुठे? आणि त्याच वेळेस त्या माय माऊलीतून घरातून बाहेर यावं, या मुलींना धावत धावत यावं आणि माय लेकीनं एकमेकाच्या गळ्यात पडावं, ढस 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 रडावं. आई कसं होईल ग तुझं? आई स्वतःची काळजी घे, पप्पाची काळजी घे. तुला माहिती नाही पप्पाला तिखट भाजी लागत नाही, नको करत जाऊ. तुला माहितीये पप्पाला 1 शर्ट रोज इस्त्रीच हवा, करत जा ग आई. आई स्वतःची काळजी घे ग, जप बरं स्वतः. माय लेकीने गळ्यात पडावं आणि त्याच वेळेस शोधावं, माझे पप्पा कुठे, माझे पप्पा कुठे? आणि कुणीतरी म्हणावं, ग तो बघ त्या खांबाजवळ तुझा बाप उभा आहे. लेकीना धावत धावत जावं, मागून बापाला कडकडून मिठी मारावी, पप्पा पप्पा, डस 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 आंबरडा फोडावा. बापानं लेकराला जवळ घ्यावं, थापडावं आणि म्हणावं, बाळा सुखाचा संसार कर. आई सासू सासरे आई वडील समज, नंदेला बहीण समज, दिराला भाऊ समज. पती परमेश्वर आहे, पतीची सेवा कर, माझं नाव जाईल ना असं वागू नको दीदी. सुखाचा संसार कर. बापाच्या डोळ्यात पाणी नाही, फक्त सुखाचा संसार कर एवढं सांगणारा तो बाप आहे. आणि पाहता पाहता मुलगी त्या गाडीत बसती, टाटा बाय बाय होतात, सगळं जिकडं तिकडं निघून जातात. 7, 7:30, 8 वाजतात. बाप देणाऱ्याचं देणं देतो. काही पैसे राहिले मंडपवाल्याला म्हणतो 15 दिवसांना दे, भांड्यावाल्याला सांगतो आज नाही,
20-21 दिवसांना मी स्वतः घरी आणून दे म्हणणारा तो बाप आहे. 7:30ची वेळ झाली, सगळे जेवायला बसलेले आहेत आणि त्याच वेळेस बापाला बघावून सगळ्यांनी रडावं. बापाने म्हणावं काय झालं रडायला? अरे चांगलं झालं की माझ्या ताईचं, कुठं वाईट झालं? जेव्हा तुम्ही, मला भूक नाही जेव्हा. बापाने म्हणावं जेव्हा, आणि चालता चालता चलावं आणि त्याच वेळेस एक खोली बघावी, त्या खोलीच्या दार उघडावं, आतमध्ये घुसावं, इकडं तिकडं बघावं आणि त्या खोलीचं दार धारदिशी बंद करावं आणि त्या आपल्या लेकराच्या आठवणीनं ढस ढस रडावं. अरे याच बोटानं मी माझ्या दीदीला शाळेत घेऊन गेलो होतो ना, याच हातानं चिव कऊचा घास मी माझ्या लेकराला खाऊ घातला ना. अरे हात ठेवला, लेकराला सांगितलं बेटा पाय ठेव, पेनानं माप घेतलं, माझ्या दीदीला चप्पल आणली. दीदी म्हणली बाबा फुलाची गुलाबी का नाही आणली? परत गेलो, चप्पल वापस केली, गुलाबी चप्पल घेऊन आलो. ती माझी दीदी आज 20 वर्ष सांभाळलेली माझी दीदी पोरकी झाली रे, पोरकी झाली. डस 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 बाप एकटाच रडला. आता ऐका माझ्या बहिणीनं भावांनो, हे 10 मिनिटं मी तुमचे का घेतले? मला तिने पाहिले आणि तिने मला पाहिले. पाहता पाहता 4 विषय राहिले. 4 विषय ठेवायसाठी आईना बापानं आपल्याला शाळेत पाठवलं. 10वी आणि 12वी 2च वर्ष सैराट झालो आम्ही, सैराट झालो. अरे परवा तो पिक्चर आला आणि घरामधून आरची परशाला पळून घ्यायला लागली. सैराट झालो आम्ही. काय विचार केला असेल त्या बापानं? अरे ज्या बापाच्या घरामधून मुलगी पळून जाते, काय वाटत असेल त्याला? अरे स्वच्छ कपडे, पांढरे शुभ्र कपडे कडक घातलेले, पण संतती नालाय काय छाती फुगून नाही चालू शकत. काय पाप आहे त्याचं? काय चूक केली त्यांनी? मोठमोठे मोबाईल दिले, महागड्या गाड्या तुम्हाला घेऊन दिल्या, याच्यासाठी दिलं? माझ्या दीदीने म्हणावं पप्पा माझ्या मैत्रिणीनं छोटा ड्रेस आणला, मला छोटा ड्रेस घ्यायचा. नको रे बेटा नको, चांगलं नाही ते. पप्पा मला घ्यायचा, लेकरू 2 दिवस जेवलं नाही, बापानं परवानगी दिली, पण आज आम्ही संस्कृती उघडी पाडायला निघालो. अरे काय पाप केलं त्या आईनं, काय पाप केलं बहिणींनो? कधी विचार केलाय आयुष्याचा सैराट नका करू? सैराट व्हा ना, मी म्हणत नाही सैराट व्हा, पण कशा सैराट व्हा ना माझ्या महावैष्णव ज्ञानोबा माऊली सारख्या सैराट. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. वाना सैराट माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सैराट, आणि 32 मनाचं सोनेरी सिंहासन साकार करा. वा सैराट त्या जिजाऊ सारखे, वा सैराट माझ्या सावित्री माई फुलेंसारखे, ज्यांनी श्री शिक्षणाची दारी तुमच्या आमच्या सारखी खुले करून दिली. वा सैराट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे, वा सैराट अब्दुल कलाम साहेबांसारखे. अवश्य व्हा, आपल्या आई वडिलांचा सर्वोत्तम पुत्र व्हा. आजच्या कीर्तन रूपी सेवेतून एवढंच मागणं मी तुमच्याकडे मागतो.